नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 26 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ती दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दिगंबराच्या जयघोषात दुमदुमली नृत्यवाडी. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजन्मकाळ असल्यानं भाविकांची लोटली अभूतपूर्व गर्दी. अबीर गुलालाची उधळण आणि श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात झाला दत्त जयंती सोहळा संपन्न. माडखोलकरमुळे मुली शिक्षित झाल्याचं समाधान मोठं. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचं चंदगड इथं प्रतिपादन. पाटील यांच्या हस्ते झालं र.बा. माडखोलकर विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन. गडिंग्लजमध्ये झाले पहिले बालकुमार मराठी साहित्य संमेलन. सौ विजयमला दिनकरराव शिंदे हायस्कूल मार्फत करण्यात आलं आयोजन. पाहुयात एक दिवसीय साहित्य संमेलनाची चित्रमय झलक. KG पाटील यांच्या सुडाग्नी कादंबरीला मिळाला साहित्य पुरस्कार. चंदगड तालुक्याच्या साहित्य क्षेत्रात रोवला मानाचा तुरा. साहित्यिक KG पाटील यांच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव. डॉक्टर घाळी महाविद्यालयात झाले संदीप चोडणकर यांचे व्याख्यान. उपलब्ध पाण्याचा वापर आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबत केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. महाविद्यालयाचा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, किर्लोस्कर इंजिन्स आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलं आयोजन. राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या राज्य सचिवपदी बाळासाहेब पाटील. सुमारे 18 वर्षापासून करत असलेल्या कामाची मिळाली पोहोचपावती.